सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44, बातमी तीही बिंदास। वाढदिवस म्हटले तर डीजेच्या गाण्यावर मद्यप्राशन करून नाचणारी युवा पिढी किंवा मोठमोठ्या रात्रभर पार्ट्या ठेवून वाढदिवस साजरा करणारी युवा पिढी असा समज समाजात आहे आणि यालाच अपवाद ठरले आहे। पनवेल येथील युवा खेळाडू प्रशांत गांगर्डे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला। नवीन पनवेल डीमार्ट समोरील झोपडपट्टीमध्ये अल्पोपहार वाटण्यात आले। त्याचप्रमाणे करुणेश्वर वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। तरुण खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून सुकापूर येथे दिवसभर माऊली प्रतिष्ठानतर्फे भव्य दिव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले। त्याचप्रमाणे आपलं स्वतःचं मूळ गाव अहिल्यानगर येथे शाळेतील मुलांचे चित्रकलांची स्पर्धा व क्रीडा स्पर्धा ठेवण्यात आल्या, असे प्रशांत गांगर्डे यांनी सांगितले। आपण समाजाला आपले काही देणे लागतो आणि म्हणून या भावनेतून वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील गोरगरीब घटकाला मदत करण्यासाठी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले। क्रीडा क्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांना युवक आधार महाराष्ट्र क्रीडारत्न 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। युवा खेळाडूसाठी क्रीडा संकुल उभारण्याचे मानस प्रशांत गांगर्डे यांचे आहे आणि म्हणून माझे आधारस्तंभ आई वडील मंदार पनवेलकर सर, महेश पाटील साहेब यांच्यामुळे मला कार्य करण्यास ऊर्जा मिळते। जेव्हा जेव्हा खेळाडूंना गरज लागेल तेव्हा मी स्वतः तत्पर उपलब्ध राहीन, असे प्रतिपादन प्रशांत गांगर्डे यांनी केले। आज सकाळपासून मी माझ्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक ह्याच्यातूनच मी उद्देश माझा वाढदिवस आज साजरा करतोय। सकाळपासून आपल्या एक डीमार्टच्या पुढे जी झोपडपट्टी त्या ठिकाणी आहेत, जी गरीब रहिवासी आहेत त्यांच्यासाठी नाश्ता खाऊ वाटपाचं सकाळी योजना केली। त्याच्यानंतर मगाशीच एक आपलं करुणेश्वर एक वृद्धाश्रम आहे, त्या ठिकाणी आपण तिथं वृद्धाश्रम जे आहेत मात्र लोकांसाठी आपल्या आईवडिलांसाठी एकदम आजारवान होते त्यांच्यासाठी आपण तिथं खाऊ वाटप सगळ्या गोष्टी हे केल्या। त्याच्यानंतर याच माध्यमातून माझं गाव अहमदनगर तालुका कर्जत निमगाव गांगर्डा त्या ठिकाणी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा क्रीडा स्पर्धा त्या आयोजित केल्या। तसेच आता आपण तुम्ही बघता तिथं या मॅचेस ज्या चालू आहे युवा खेळाडू जे आज जे जास्त भर देत आहेत क्रिकेटच्या ह्याच्या माध्यमातून, तर आज या माध्यमातून सुकापूर या ठिकाणी बाकी माझे सगळे सहकारी सरपंच योगीदादा पाटील, राजीवजी पाटील, आमचे आधारस्तंभ महेशजी पाटील, रुपेशजी पाटील, आमचे आलोन शेख, या सगळ्यांच्या माध्यमातून राहुल कोपेडे या सगळ्यांच्या माध्यमातून आपण इथे ह्या मॅचेस आज वाढदिवसानिमित्त भरतोय। आज पूर्ण सुकापूर याच्यातून एवढी मोठी लोकसंख्याचं गाव आहे, या ठिकाणी आज 150 खेळाडू इथं आज 10 टीमाच्या माध्यमातून खेळाडू खेळतात आणि असंच आम्ही बाकीचा पण उपक्रम चालूच आहे आमच्या खेळाडूसाठी। मी ह्याच माझ्या माध्यमातून मुलांसाठी क्रीडा संकुल झालं किंवा क्रिकेटसाठी ग्राउंड झालं, त्या सगळ्या माझ्या जेवढं खेळाडूंसाठी ग्राउंड सगळं भौतिक सुविधा उपलब्ध करता येईल तेवढं मी माझ्या माध्यमातून करतो। त्या ह्याचा मी खूप म्हणजे त्या ह्याच्या पुरस्काराने मी स्वतःला खूप हे समजतं की आजपर्यंत मी जे 25 वर्ष मेहनत करतोय विद्यार्थ्यांसाठी खेळाडूंसाठी, जे स्टेट नॅशनल इंटरनॅशनल विद्यार्थी आजपर्यंत मी पार्टिसिपेट झालेत माझे विद्यार्थी, त्याची आज मला पोस्ट पावती भेटली या माध्यमात। ह्याच्या आधी पण मला पनवेल गौरव, पनवेल भूषण भरपूर मोठे मोठे पुरस्कार भेटले, रायगड भूषण या पुरस्काराला मी सर्वांच्या वरती ठेवून खूप त्याचा अभिमान बाळगतो। संभव माझे आई वडील, माझे मंदार पनवेलकर सर, तसेच आमचे महेश पाटील सर, हे सर्व माझे आधारस्तंभ। खरंच तर हे खेळाडू युवक आहेत आणि त्यांना पुरस्कार मिळालेला, तर आजही आपल्या सुकापूर भाग असेल की ह्या भागामध्ये अनेक असे तरुण आहेत, खेळाडू तरुण आहेत की त्यांना संधी मिळत नाही, त्यासाठी काय भविष्यात तुम्ही काय करणार? निश्चितच आम्ही जिथे काम करतो सन्मान्य या तालुक्याचे चौथ्यांदा निवडून आलेले आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करतो। निश्चितच मी माझ्या गावात काम करत असताना, समाजकारण करत असताना इथल्या युवकांना कशी जास्तीत जास्त संधी मिळेल याचा मी बघत असतो। आम्ही सलग 4 वर्ष सरपंच चषक ही स्पर्धा खेळवतो, त्याच्यामुळे जवळजवळ 500 खेळाडू भाग घेत असतात आणि ही जी स्पर्धा आम्ही खेळवतो योगिताताई राजेश पाटील या सरपंच त्या गावच्या, सन्मान्य आलुराम शेट्टी माझे उपसरपंच आहेत, दिवेश भगत आत्ताचे उपसरपंच आहेत, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही स्पर्धा खेळवतो। 500 खेळाडू ही स्पर्धा खेळत असताना एकही रुपया कोणताही खेळाडूकडून न घेता ही निःशुल्क मोफत अशी स्पर्धा असते
आणि ती स्पर्धा आपण उन्हाळ्यात सगळेजण बघतच असतात आणि त्याच धर्तीवर आता माझे मित्र आहेत, माझे सहकारी आहेत, भारतीय जनता पार्टीचे सहकारी आहेत, माझे स्कूलमधले देखील ते सहकारी आहेत. तर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ही स्पर्धा इथे घेतलेली आहे. निश्चितच त्यांना क्रीडा क्षेत्रात काम करायची खूप हौस आहे पूर्वीपासून. निश्चितच त्यांना पनवेल भूषण असेल, रायगड भूषण असेल, नंतर मेजर ध्यानचंद पुरस्कार देखील त्यांना मला वाटतं कोल्हापूर या ठिकाणी मिळालेला होता, कर्नाटकमध्ये. तर आत्ताही त्यांना क्रीडारत्न पुरस्कार मिळाला. तर त्यांची ती संकल्पना होती आणि सगळी आमची माऊली प्रतिष्ठान हा आमचा एक ग्रुप आहे की सर्व म्हणजे नुसतंच क्रीडा नाही तर समाजसेवा सर्व क्षेत्रात आम्ही काम करतो. तर आमचा एक 100 लोकांचा ग्रुप आहे तो. आम्ही 100 युवक एकत्र काम करतो आणि हे काम करत असताना सर्व एकत्र बसून आम्ही डिसिजन घेत असतो. त्यानुसार आज मला वाटतं विशाल गर्ग, रुपेश पाटील असतील, मला वाटतं प्रफुल येवले आहेत आणि निखिल आहे आणि मला वाटतं प्रितेश मोरे, या 5 युवकांनी केलं की आपण बाबा वाढदिवस आहे म्हणून आपण एक छोटासा गेट टुगेदर होईल आणि सर्व माझे सुकापूरमधले खेळाडू एकत्र येतील. आता पावसामध्ये काही सगळे कामधंद्यामध्ये व्यस्त असतात, त्याच्यातून थोडासा वेळ काढून आपण एक आज साजरा करूया असं त्यांनी संकल्पना आणली. निश्चितच यांनी सगळ्यांनी दुजोरा दिला आणि एक छोटासा आमची एक स्पर्धा इथं आम्ही आयोजित केली. निश्चितच सकाळपासून प्रशांत गांगवडे यांच्या वाढदिवसानिमित्त भरपूर कार्यक्रम आहेत. सकाळी गरीब मुलांना तिथे आपण सकाळी खाऊचं वाटप केलेलं आहे. नंतर 11 वाजता कुरुणेश्वर वृद्धाश्रम इथे आपण देखील त्यांना आपले वृद्ध जे आजी आजोबा आहेत त्यांना देखील आपण जेवण आणि खाऊचं वाटप केलेलं आहे आणि आता इथं आहे इथे संध्याकाळी जेवण आहे सगळ्यांसाठी. तर असे दिवसभर कार्यक्रम आहेत. त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना प्रशांत गांगवडे यांची वैयक्तिक त्यांनी आमच्यासमोर मांडली आणि सर्व आमचे जे माऊली प्रतिष्ठानचे सहकारी आहेत त्यांना हे आज सहकार्य केलं. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.